ह्या उन्हाळ्यानं तर माझ्या दुकानाची वाटच लावून टाकली. ते कसं? लोखंडी पत्र्याचं छत आणि बाहेरची आग नको नको वाटलाले. उन्हाळ्यात तर वाटतेच की. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील एक छोटासा क्षण पण महत्वाचा क्षण दाखवणार आहे. गेले काही दिवस झालं माझ्या कपड्याच्या दुकानात अक्षरशः नरक यातना दृश्य सुरू होतं. बाहेरचा उन्हाळा आणि त्यातही वरून लोखंडी पत्र्याचं छत. इतकी गरमी आहे की विचारूच नका बघा. सहन करून करून आता माझा बांधच फुटला होता. ठरलं आता काहीतरी करायचंच म्हणून निघालो घरी. तसं बी खूप दिवसापासून मनात होतच एक मस्त कूलर घ्यावं म्हणून. एवढ्या कष्टाने जमा केलेल्या पैशांचा वापर करण्याचा हाच तो दिवस होता. घरी गेल्यावर बाबाला बोललो तर त्यांनी लगेच होकार दिला आणि हे घ्या. त्यांनी काढले पैसे आणि मग काय आम्ही दोघं निघालो कूलर शोधण्यासाठी. दुकानदाराने आम्हाला अनेक प्रकारचे कूलर दाखवले, पण म्हणतात ना बाप हा बापच असतो. त्यांनी क्वालिटी शिवाय दुसरं काहीच नको असं कूलर आम्ही शोधून काढलं आणि हाच तो कूलर जो माझ्या वडिलांना आवडला. बिल्ड क्वालिटी आणि वजन बघूनच कळालं की दमदार चीज आहे आणि फायनली ठरवलं की हेच कूलर आपल्या दुकानात जाणार. आता याला दुकानापर्यंत घेऊन जाणं ही मोठी कसरतच होती, पण कसं बसा आणलंच आम्ही त्या. पण एकदाचा कूलर दुकानात पोहोचला आणि आम्ही त्याला सुरू केलं तर काय सांगू मित्रांनो, अख्खं दुकान एका क्षणामध्ये थंडगार झालं बघा. जणू काही स्वर्गातच आलो होतो बघा. माझ्या दुकानात येणारे ग्राहक या गरमीने हैराण झाले होते, पण आता यानंतर नक्की होणार नाहीत. तर मित्रांनो, तर हा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्लॉग. रामकृष्ण.